निर्बलता मृत्यू आहे, शक्ती जीवन आहे, निर्बलता मृत्यू आहे, विस्तार जीवन आहे, अंकुच मृत्यू आहे, प्रेम जीवन आहे, द्वेष मृत्यू आहे, आणि जो दुर्बल तरुण असेल तो या राष्ट्राचा मृत्यू आहे, तो या राष्ट्राचा मृत्यू आहे. असा तेजस्वी विचार देणारे स्वामी विवेकानंद, असामान्य व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करते आणि माझे 2 शब्द आपल्या समोर व्यक्त करते. 12 जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती. भारतीय तरुणांसाठी ऊर्जेचे व प्रेरणेचे स्रोत असलेल्या स्वामीजींचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता, वडील विश्वनाथ दत्त आणि आई भुवनेश्वरी देवी यांच्या घरात एक तेजस्वी मूल जन्माला आले. त्याचे नाव ठेवण्यात आले नरेंद्रनाथ दत्त. धार्मिक स्वभावाच्या आईच्या सहवासात राहून नरेंद्रला लहान वयातच वेद, उपनिषद, रामायण, महाभारत अशा धार्मिक साहित्यात विशेष रुची निर्माण झाली. किशोर वयातच व्यायाम, कुस्ती, पोहणे अशा क्रीडा प्रकारातून त्यांनी आपले शरीर कसदार बनवले. असामान्य प्रतिमा व बुद्धिमत्ता लाभलेल्या नरेंद्रने महाविद्यालयात तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. म्हणून जगात देव आहे की नाही हा प्रश्न त्यांना लहान वयातच सतवू लागला. प्रचंड बुद्धिमान असलेले व तार्किक दृष्टिकोन असलेल्या युवकाला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी एक मार्गदर्शन करण्यासाठी गुरु नव्हते. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या सल्ल्याने ते एके दिवशी दक्षिणेश्वर मंदिरात रामकृष्ण परमहंस यांना भेटले. उफाळलेल्या नदीला जणू सागराचीच भेट झाली. रामकृष्ण परमहंस यांच्या मृत्यूनंतर त्यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली. अशा या थोडी तुला माझे अभिवादन करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद श्रावणी. प्रेरणादायी विचारांसाठी आपले मनपूर्वक आभार. आता मी माननीय प्रमुख पाहुणे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, माझं नाव विष्णू विराज. स्वामी विवेकानंदाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. पण स्वामी विवेकानंद एक असे होते की त्यांच्या आता जे आपण कारण सांगतो, मला हे भेटलं नाही, मला ते भेटलं नाही, मला ते नाही, तसं जर स्वामी विवेकानंदाकडे जर बघितलं तर ना त्यांच्याकडे राज्य नव्हतं, ना पैसा नव्हता, ना काहीही नव्हतं. फक्त एक साधे संन्यासी होते. ते एक सामान्य घरात जन्म घेतले, त्यांनी स्वतःच्या तपानी सगळं कमवलं आणि भारताला त्यांनी एक मार्ग दाखविला, जगाला सुद्धा एक मार्ग दाखविला की अध्यात्मात आपण किती मोठे आहोत म्हणून. फक्त त्यांनी कमवलं तर स्वतःच्या मेहनतीनंच कमवलेलं आहे, त्यांना काहीही भेटलेलं नाहीये. आणि आपण शिक्षण करताना बरेच वेळा रोज एक कंप्लेंट असते घरामध्ये, पण हे न करता की आपल्याला काय घ्यायचं, आपल्या आहे त्या परिस्थितीतून आपल्याला पुढं कसं जायचं आहे हे त्यांच्यातनं घेतलं पाहिजे. कारण सांगण्यामध्ये काही उरत नाहीये. जर त्यांचं तुम्ही थोडक्यात 10 मिनिटाचं जरी बघितलं, त्यांची जे स्पीच आहे ते सगळ्यांनी ऐकलीच असणार आहे, त्यात काहीच नाही. पण त्यांनी जे केलं, सुरुवात त्यांची कशी केली आहे, त्यांचा शेवट कसा झाला, ह्याच्यातलं एकच अंतर आहे, त्यांची फक्त स्वतःची मेहनत, तपश्चर्या आणि अभ्यास. जर रोज आपण कायमस्वरूपी 50 पेजेस जरी वाचले कुठल्याही याचे, तरी आपल्याला त्याच्यात महारत घेण्यासाठी कोणीही रुकू शकत नाही. 1 वर्षामध्ये रोज 5 जरी वाचले, त्यांच्याकडनं एवढंच येतं. एवढंच बोलून मी थांबवतो. धन्यवाद सर. आता कार्यक्रमाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण येत आहोत. आज आपल्याला आदरणीय प्रमुख वक्ते धनेश सर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विचारांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. माझे दैवत श्री स्वामी विवेकानंदांना प्रणाम करून 2 शब्द मी सुरू करते. आज कार्यक्रमास उपस्थित असलेले माझे सहकारी बंधू विष्णूजी बिराजदार, गुरुनाथ भाऊ सातव आणि श्रेयसजी दिवेकर यांचे आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. आणि हे कार्यक्रम गेल्या 10-12 वर्षापासून करतोय.
ज्या वेळेला माझा स्वतःचा सुरुवातीचा क्लास चालू होता, अगदी गावात सुद्धा, गाव पातळी म्हणजे ह्याच्यापेक्षा अगदी छोटस गाव होता, त्या गावात सुद्धा स्वामी विवेकानंद जयंती साजरा केली होती. एकदम सुरुवातीला ज्या वेळेला माझा क्लास पहिलाच वर्ष होता, त्यावेळेला गावातील लोकांना स्वामी विवेकानंद म्हणजे अजून कोणाला माहीतच नव्हता. जसं तुमच्यापैकीही सुद्धा काही जणांना माहित नाहीये हे कोण आहे. त्याची ओळख करून देण्याचं एक छोटस कार्य मी गेल्या 10 वर्षापासून करतोय, अजूनही करत राहणार आहे. मग त्यासाठी युवक प्रेरणा दिवस अलीकडच्या काळात नरेंद्र मोदीजींनी राष्ट्रीय युवक दिन सुद्धा त्याच्यात भर घातलेले आहे. पहिल्यापासूनच आहे, त्याच्या आता राष्ट्रीय पातळीने आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची मान्यता मिळालेली आहे. 10 वर्षापासून कार्य करत आलोय, पण याच्यात एक जाणीव झाली की स्वामी विवेकानंदांचं किती जणांना, भरपूर जणांना मी आणलेलं आहे वक्तांना. भरपूर जण म्हणजे मागच्या वर्षी जर माझे गुरुवर्य श्री श्रवण परदेशी गुरुजी होते, त्याच्या मागच्या वर्षी कल्पेश दीक्षित होते, त्याच्या मागच्या वर्षी श्रेयसजी सुद्धा होते. प्रत्येक वर्षी प्रत्येकांकडून स्वामी विवेकानंद व्यक्त करून देण्याचा प्रयत्न माझा चालू असतो. मग मी म्हटलं की यावर्षी मी तुम्हाला स्वामी विवेकानंदांचा थोडासा ओळख करून द्यावा या निमित्ताने. मग स्वामी विवेकानंदांना जाणून घेण्यासाठी त्यांचे पूर्ण कालखंड जे काही सांगतोय आम्ही, जसे की 12 जानेवारी 1863 स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. मग जन्म झाला, त्यांची घरची परिस्थिती काही तेवढी हालाकीची नव्हती. त्यांचे वडील बॅरिस्टर होते, वकील होते, सगळं काही सुखसुविधा होत्या. मग सुखसुविधा असताना मुले भरकटत असतात, पण विवेकानंद तसे नव्हते. भरकटणे हा विषय नव्हता, पण त्यांच्या मनात प्रश्न मात्र तयार व्हायचे. विद्यार्थी दशेत जर प्रश्न तयार नाही झाला तर तो विद्यार्थी कसा? तुम्ही ज्या आता विद्यार्थी आहात, विद्यार्थी दशेत जर प्रश्नच तयार नाही झाला तर तुम्ही विद्यार्थी कसे? मग तसा प्रश्न स्वामी विवेकानंदांच्या अगदी लहानपणात वयाच्या 7व्या-8व्या वर्षी प्रश्न पडला की सगळेजण देवाला जातात, प्रत्येक जण देवाला नमस्कार करतात, कोणी येऊन प्रसाद देतो, कोणी येऊन पूजा करतो, कोणी येऊन भजन करतोय. हे काय करताय? काय वेडेपणा चालू आहे? कसं जरा वेडपणा वाटलं, वेगळा विचार करणारा माणूस. मग वडिलांना विचारले की देव आहे का पप्पा? वडिलांना, आईला जे भेटेल त्यांना प्रश्न हा एकच पडला की देव आहे का? मग ही देव आहे का हे एक प्रश्न अखंड भारतात पुरातन कालापासून, सुरुवातीपासून ज्यांना ज्यांना हे प्रश्न पडले ते महान झाले. त्यापैकी स्वामी विवेकानंद. अगदी मानवाची निर्मिती होण्याच्या सुरुवातीला, ज्याला आपण मनुस्मृती म्हणतो, नचिकेताला प्रश्न पडला. नचिकेता हा एक राजांचा मुलगा होता, छोटासा मुलगा होता. नचिकेताला प्रश्न पडला की देव आहे का? सृष्टी खरी आहे का? सत्य काय आहे? ज्याने सत्याचा शोध करण्याचा प्रयत्न केलाय ते सगळे महान व्यक्ती झालेले आहेत. आणि ही जी महान झालेली व्यक्ती, महान व्यक्तिमत्व तयार करण्याचे प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेत आणि झालेत सुद्धा. त्यापैकी आता सध्या जर तुम्हाला बघायचं असेल तर आत्ताचे सध्याचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, हे स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित झालेले व्यक्तिमत्व आहे. स्वतः ब्रह्मचारी राहा. ब्रह्मचर्य करणं म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये, सोडावी लागते. ती सोडणं साधी नाहीये. जेव्हा तुम्ही सोडायला सुरू करता तेव्हा सगळं मिळतं. आपल्याला काय वाटतं? मागे लागतो. मागे लागू नका, सोडायला शिका. सोडलात ती मागे लागते.
तुम्ही सोडायला शिका. मग विवेकानंदांनी प्रश्न पडला त्यांना की देव खरोखर आहे का? लहानपणात पडलेला प्रश्न अगदी तरुणपर्यंत म्हणजे जे काही तरुण अवस्था असतो तिथपर्यंत, कॉलेजमध्ये असताना म्हणतो आपण यावेळेला, सध्या आता तुमच्याकडे 12वीचे विद्यार्थी सुद्धा आहेत, त्यावेळेला सुद्धा तेच प्रश्न होता की डोक्यात तेच आहे की खरं आहे का, देव आहे का, सत्य आहे का, कोणी पाहिलंय का, पाहिला असेल तर मला दाखवा, कोण आहे तो पाहिलेला? कोणी पाहिलेलं नाही. तुम्ही आता सध्या कोणाला विचारा, कोणी देव पाहिलं नाही. हा सारखा प्रश्न विचारायचा. एकदा फिलॉसॉफीचा विषय चालू होता कॉलेजमध्ये, BA ला होते ते विवेकानंद. तेव्हा विवेकानंद हे नावच नव्हता, त्यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त, सगळेजण नरेन म्हणायचे त्याला. मग हे नरेन अगदी तल्लख बुद्धीचा माणूस, आपल्या जे शिक्षक होते समोर, विषय होता फिलॉसॉफी. फिलॉसॉफी म्हणजे काय? तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे काय? आपल्यापैकी भरपूर जणांना हा विषयच माहित नाहीये, जाणून देत नाही. आजची ही शिक्षण पिढी मधली जी काही आहे ना, BA मध्ये हा विषय असतो हे अजून कोणाला अजून जास्तीत जास्त जणांना माहित नाहीये. फिलॉसॉफी हा विषय असतो, तत्वज्ञान हा विषय असतो. तत्वज्ञान म्हणजे अख्खे सगळे विषय त्यात सामावलेले आहेत. विज्ञान त्यात, इतिहास त्यात, भूगोल त्यात, गणित त्यात, जे काही शोधाशोध लागले त्यातच. सगळ्यांचा मूळ गाभा म्हणजे फिलॉसॉफी आहे. त्याचा किती अभ्यास करतात तेवढा कमीच आहे. मग त्या फिलॉसॉफीने, त्या तत्वज्ञानाने आपला देश भरलेला आहे, भरलेला. मग तेव्हा त्या शिक्षकाला नरेंद्रजीने विचारले की, शिक्षक मध्ये विषय चालू होता की देव, आत्मा, गॉड याबद्दल विषय चालू होता. सांगत असताना मध्येच नरेन उभारून सांगितलं की तुम्ही एवढं सांगताय बरोबर आहे, पण खरंच नक्की देव आहे का? तुम्ही पाहिलंय का? म्हणल्यानंतर समोरचे जे टीचर होते, शिक्षक होते, ते अगदी प्रामाणिकपणाने म्हणले, मी नाही पाहिलं, पण पाहिलेल्या व्यक्तीला मी ओळखतो. मग पाहिलेल्या व्यक्तीला ओळखतो म्हणल्यानंतर हा सांगा, मी जायला तयार आहे. यांच्या मनात ती कायम प्रश्न तयारच आहे की मला पाहिजे तो व्यक्ती भेटायचा आहे, मला जे काही देव आहे ना त्याला मग बघायचं आणि पाहिलेल्या व्यक्तीला पण बघायचं. मग त्याला पाहण्यासाठी ते विचारले की कुठे राहतात? एक देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरात एक व्यक्ती आहे, नाव आहे रामकृष्ण परमहंस. त्या व्यक्तीला बघितला तर अगदी साधा भोळा व्यक्ती, 1-2 दात पडलेले इकडे, दाढी वाढवलेले, पांढरी पांढरी दाढी, केस कमी असलेले, कपडे जास्त नाही घातले, फक्त तन झाकण्यासाठी जेवढं आहे तेवढं. बघितल्यानंतर तुम्ही त्याला हा गुरु असतो हे वाटतच नाही. असा व्यक्ती, वरून दिसणारा माणूस, भौतिक दृष्टी. मग हे नरेन गेले. जसं तुम्हाला सुद्धा एखादा व्यक्ती भेटल्यानंतर त्याच्या वेशभूषेवरून ओळखता की हा माणूस कसा आहे वगैरे, तसं तेही नरेन गेल्यानंतर हा काय व्यक्ती आहे, हा काय बघितलाय, देवासमोर बसलाय उगाच. जाऊन विचारले त्यांना, नरेन जाऊन विचारले की नमस्कार केले, पाया पडले त्यांचे, कारण ते त्या देवीचे भक्त होते, पुजारी होते. मग त्यांना पाया पडल्यानंतर विचारले की मला देव बघायचंय, तुम्ही पाहिला तसं ऐकलाय मी, मग मला सांगाल का? ठीक आहे, सांगेन मी तुला, उद्या सकाळी आहे. तुम्हाला माहिती आहे का, उद्या सकाळी आहे म्हणले की उद्या सकाळी नदीच्या काठी भेट मला, मी तुला सांगतो देव आहे का नाही. मग इथे मला हे गोष्ट सांगायचं आहे की कधी कधी आमच्या मनात, मी म्हटलं बघाशी, ज्याला प्रश्न नाही पडला तर विद्यार्थी कसा. मग यांनाही प्रश्न पडला. प्रश्न पडणे आणि कुतूहलपूर्वक प्रश्न पडणे हा वेगळा.
तुमच्या मनात कुतूहलपूर्वक प्रश्न तयार होतात. सामान्य माणसाच्या मनात कुतूहलपूर्वक प्रश्न तयार होतात. कुतूहल म्हणजे काय? काय आहे बाबा, मी एखादा वस्तू ठेवला खिशाकडे, काय ठेवले सर? कुतूहल. माहित असलं काय नसलं काय, प्रश्न तयार झाले फक्त एक. ते कुतूहल, क्युरिओसिटी तयार झाली. मग ही क्युरिओसिटी सर्वसामान्य माणसाच्या मनात असतो. काय आहे प्रश्न पडतो, प्रत्येकाला पडलं. तुम्हाला पण पडलेलं भरपूर जण, भूत आहे का, देव आहे का, हे आहे का, ते कंटिन्यू पडतं. पण तेच प्रश्नाचं पडताळणी गुरु जे असतात ना, साधे नसतात. वरून साधे दिसले तरी आतून साधे नसतात. देवत्वाला प्राप्त केलेले व्यक्ती आहे ते. रामकृष्ण परमहंस यांनी नदीच्या काठी बोलवले. मग हे स्नान करत होते रामकृष्ण परमहंस. हा आला समोर. अरे म्हणले की तुम्ही मला दाखवणार होता, दाखवा, सांगा मला. ठीक आहे, ये या नदीत 3 डुबकी मार. तिसऱ्या डुबकीला तुला देव दिसणार आहे. ठीक आहे म्हणतात. पहिला डुबकी मारतो देव, म्हणजे नरेंद्र मारतात. पहिला डुबकी मारले, वर बघितलं, डोळे बघितले, सगळीकडे पाणी 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 दिसतंय. कुठे देव काय नाही दिसत आहे. वेळाच दिसतंय. दिसायला पण वेळ आहे का वाटत. मनात आलं, तुमच्याही मनात येतं. लगेच पार करतो ना, गुरुला लगेच पार करायला करतो. गुरुची पातळी ओळखायला भरपूर हयात गेलेली असते काही जणांना. पातळी हे ओळखता येत नाही. मग गेले म्हणले की दुसरी डुबकी, का डुबकी गेले, दुसरे डुबकी दुसऱ्याला पण दिसली नाही. तिसरी डुबकी मारायला आत गेले. परमहंस महाराजांनी काय केले, त्याचा जो मान असतो ना, मान पकडला जोरात, आतच पकडून बसला. धडपड 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 सुरू झाली. कशासाठी? श्वास. तो श्वास घेण्यासाठी प्रयत्न करू लागला की मला जिवंत राहायचंय, मला श्वास घ्यायचाय. धडपड धडपड. अक्षरशः एवढा राग आला की हे काय देव दाखवते मला. असं एकदम हात दगड. कॉलेजचे मुले कशा असतं माहिती आहे मला. शरीर यष्टी चांगले, खेळाला जास्त महत्व दिलेलं आहे, शरीराला जास्तीत जास्त महत्व दिलेले नरेंद्र होते. ताकद भरपूर होती. झटकले त्यांना, झटकून त्याला दूर हटकवलंय, म्हणजे साईडलाच केले त्यांना. तुम्ही खरंच महाराज आहात का? खरंच गुरु आहात का? मला मारण्याचा कट आहे का तुमचा? मी एक प्रश्न तरी विचारला तुम्हाला, तुम्ही हे काय करते? नरेन, तुझा आधीचा प्रश्न वेगळा होता, आता वेगळा झालाय. मूळ प्रश्न कुठे आहे नरेन? मूळ प्रश्न कुठे आहे? मूळ प्रश्न काय? देव आहे का? ते कुठे आहे? तू दुसराच प्रश्न विचारतोय मला. आणि आता जे तू पाण्यात धडपड करत होतास ना, ती धडपड कशासाठी करत होता? श्वास घेण्यासाठी करत होता. जेवढी धडपड तू श्वास घेण्यासाठी करत होता, तेवढा धडपड जर तू देवाला बघण्यासाठी करतोयस का? तेवढा धडपड तू करतोयस का? तर करत असेल तर तुला दिसणार. तुझ्या मनात तयार झाले फक्त क्युरिओसिटी. तुझ्या मनात तयार झालाय कुतूहलता. तेवढी धडपड कर, देव तुला मिळणार. साधी गोष्ट आहे. देव मिळणं साधी गोष्ट आहे. देवाला प्राप्त होणं साधी गोष्ट आहे. काही जणांचा हजारो वर्ष तपस्या करून सुद्धा देव प्राप्त झाला नाही आहे. तो असं फिरत फिरत विचारल्यानंतर देव मिळणार आहे, साधी गोष्ट नाही आहे. मग तेव्हा म्हणाले, मी तुमचा शिष्य बनायला तयार आहे, मला सांगा. तेव्हापासून रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्यामध्ये गुरु आणि शिष्य या नात्याचा प्रारंभ झाला. पुढे शिष्य झाल्यानंतर त्यांनी विचारलं, हा प्रश्न तयार झाला ना तुमच्या मनात, आला की उत्तर काय सर? भेटला का देव सर? तेव्हा नरेंद्रजी यांना त्यांनी म्हटलं की तू जेवढा प्रयत्न बाहेर करतोय ना, तेवढा आत कर ना. तू बाहेरवर विचारतोय देव आहे का, देव आहे का, देव आहे का म्हणून. तू आत बघ, तुझ्या शरीरात, तुझ्यात. मला जसं देव दिसतोय तसं तुला पण दिसायला पाहिजे. मला दिसतोय तुझ्यात देव. रामकृष्ण परमहंस म्हणतात, मला तुझ्यात देव दिसतोय, तुला दिसतोय का? हे बघण्याचा जेव्हा तुझ्याकडे दृष्टी येईल तेव्हा तुला देव दिसतोय. संपलं होतं.
तेव्हापासून जे ध्यान करायला सुरू केले तेव्हा त्यांना एक दिवस आत्मसाक्षात्कार झाला. आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःची ओळख, स्वतःची कनेक्टिव्हिटी देवासोबत त्यांना झाली. त्यानंतर एक मोठी कार्य मला वाटतं 93 ला 1893 ला 1863 ला जन्म झाली. 1893 ला अमेरिकेला जायची वेळ आली. रामकृष्ण परमहंस यांचं निधन झालं जेव्हा भगिनी सांगितले मिशन तयार केले, रामकृष्ण मिशन. त्या मिशनच्या द्वारे अमेरिका म्हणजे साधी नाही बरं का. अमेरिका म्हणजे काय माहिती का, अगदी सुशिक्षित सगळ्या परीने ज्ञानी व्यक्ती तिथं आहेत. प्रत्येक जण अमेरिका का म्हणतो, कारण प्रत्येक जणाला माहिती आहे की ज्ञान तिथं आहे, श्रीमंती तिथे आहे, वैभव तिथं आहे, सगळं काही संपन्न तिथं आहे. एक प्रकारचं स्वर्ग सुद्धा म्हणत होते त्या काळी, आताचा सोडा त्या काळी. मग तेव्हा त्यावेळेला स्वामी विवेकानंदांना तिथे अमेरिका ही अशी जागा होती की पूर्ण जगातला मेन जागा, जिथे जगातील मोठी मोठी लोक तिथे येऊन जमायचे. तिथे एक होता धर्म परिषद. प्रत्येक जण त्यांचा त्यांचा धर्माचा प्रचार करण्यासाठी आलेले होते. ख्रिश्चन आले होते, बौद्ध आले होते, जैन आले होते, हिंदू आले होते, मुस्लिम आले होते, सगळ्या धर्माची लोक तिथं आलेले होते. मग त्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचा निवड झाली. हे विवेकानंद कसं झाले, रामकृष्ण परमहंस यांची पहिली भेट झाली ना, मगाशी झालेला होता, तिथं त्यांनी नाव दिले की आजपासून तुझं नाव विवेकानंद. तेव्हा त्यांचं नाव विवेकानंद. मग तिकडे ते स्वामी विवेकानंद 1893 ला बरोबर 1863 ते 93 म्हणजे 30 वर्षाने 30व्या वर्षी, कधी 30व्या वर्षी अगदी तरुण या 30 वर्षात या माणसांनी वेद, उपनिषद, पुराण, महाभारत, रामायण तोंडी, आता पुस्तक नाही तोंडी, त्यांना इथं उभारा, मला कठोपनिषद बद्दल बोला म्हणल्यानंतर बोलायला थकत नव्हते, एवढा वेळ ते बोलू शकत होते. एकही अभ्यास न करता, एकदा अभ्यास झाला संपला. प्रखर बुद्धिमत्ता. मग तिथं शिकागो मध्ये, अमेरिका येथील शिकागो येथे पहिला भाषण सुरू होणार होता. यांचा पहिला भाषण, तुमच्यापैकी सुद्धा भरपूर जणांचा. आता एवढा अभ्यास केलेल्या व्यक्तीला सुद्धा थोडस भीती वाटली की बोलायची कशी. एवढा मोठा सभा आहे, सर्वजण त्यांच्या त्यांच्या ज्ञानाने प्रखर आहेत, पंडित आहेत, त्यांचा त्यांचा धर्म त्यांच्या त्यांच्या परीने व्यक्त करत होते. आपला माझा पूर्ण देश मोठा आहे, भारत देश छोटा नव्हता, मोठा होता. मग त्या देशाची प्रतिनिधित्व मी करतो, मोठी जबाबदारी माझ्यावर आहे, मी काय बोलू. मी म्हणलं तुमच्यापैकी कोणाला तरी हे बाळा उठ बोल म्हणलं, तुमच्या मनात जी भीती होते ना धडधड धडधड सुरू होते, हा हो म्हणून तुम्ही तयार होऊन आला तिथं. तसं इथं भगिनीला पहिल्यांदा सुरुवातीला वाटलं. ही भीती आहे ना, तुम्हाला नाही वाटत, मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा वाटलेलीच आहे. सुरुवात करण्याची गरज आहे. मग ती जी पहिली सुरुवात असते ना, पहिली सुरुवात ही तुमची एकदम प्रखरतेने व्यक्तिमत्व घडवणारी गोष्ट असते. प्रखरतेने म्हणतो मी. मग एक वाक्य त्यांचा सुरुवातीचा, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. ज्या अमेरिकेत फक्त हॅलो हाय बाय ही शब्द होते, ज्या अमेरिकेत फक्त हस्तांदोलन करून मिठी मारून रिलेशनशिप मेंटेन करायचे, त्या अमेरिकेत सिस्टर बहीण आम्ही काय करतो, आमच्या आजही आमच्या देशात काही जण असे आहेत की भाऊ ताई म्हणतात, बाहेर फिरल्यानंतर तुम्हाला ताई म्हणतात. ही भावना आहे आमच्या नसत आहे, रक्तात आहे. मग ती व्यक्त केले स्वामी विवेकानंदांनी. पहिला शब्द ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. हा शब्द आम्हाला छोटा वाटतो, पण त्या व्यक्ती जे काही उभारलेलं त्या सगळ्यांना आश्चर्य वाटला. ब्रदर्स अँड सिस्टर्स, एक व्यक्ती बाकीच्या सगळ्यांना ब्रदर्स अँड सिस्टर्स कसं म्हणू शकतो.
शक्य आहे? एक छोटासा वासना असते मनात, प्रत्येकाच्या छोटीशी वासना असते. ती वासना त्या जी अमेरिकेची संस्कृती होती ना त्यांच्याकडे होती. मग तसं असलेल्या व्यक्तीला, म्हणजे तशी व्यक्तिमत्व तिकडे असणाऱ्या व्यक्तींना ही शब्द नवीन वाटली, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. एक शब्दावरून अख्खा सभा 10 ते 15 मिनिट टाळ्या वाजवत होता. 10 ते 15 मिनिट टाळ्या. मग तिथून बोलायला जे सुरू केलंय, सलग 3 वर्ष, किती 3. विवेकानंद का आपल्या देशात जास्त बोलले नाहीत. तुम्ही जर त्यांची पुस्तके वाचलात, त्यांची पत्र वाचलात, त्यांचे विचार वाचलात, सगळे बाहेरून आलेत. आमच्याकडे कोणी नाही. पत्राच्या माध्यमातून तिथं दिलेले भाषण, शिकागो येथील भाषण, तिथले भाषण, तिथले भाषण, फक्त भारताच्या बाहेर दिलेली भाषणाचीच कलेक्शन आहे आमच्याकडे. विवेकानंद इथे नाही बोलले, म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व बाहेर केलं, पण त्याची प्रकाश इथं पण पडलं, अख्ख्या जगाला पण पडली. म्हणून मी आजच्या ह्याच्यामध्ये मी आज स्टेटस केला होता, आंतरराष्ट्रीय लेवलचे प्रेरणास्थानाचे स्रोत म्हणतो. स्रोत म्हणजे प्रेरणा निघतो, सुरू कुठून होतो, अंतर्मनातून होतो. ती अंतर्मन म्हणजे विवेकानंद होते. ही विवेकानंद होणे सोपी नाही आहे. आणि तुम्हाला वाटतं भगवा घातली आणि फिराले, असं नाहीये. तुम्हाला बाजूला दिसतात, तसं नाहीये. सगळं सुख संपत्ती असताना सुद्धा अगदी तरुणपणा दुसऱ्यांच्या घरी पैसे मागायला जायला वेळ आली होती विवेकानंदांना. बाहेरील देशात गेल्यानंतर जे एक पावती असते, धर्म परिषदला जाण्यासाठी पावती असते, ती पावती ऐन त्या जहाजातून बाहेर पडल्यानंतर ती हरवली. परक्या देशात गेल्यानंतर त्या माणसाला जी ओळख असते ना, ती पावतीच हरवली. मग आता काय करायचं? भयानक हाल आपल्या झाला भयानक. आणि तिकडे अमेरिकेला जाण्याच्या अगोदर इकडे भारतात काय केलं सर? मग काय केले? सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा सुरुवातीला अगदी तरुण वयात असताना अभ्यास केले. सगळ्या जेवढे काही आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे काही अभ्यास सगळे अभ्यास करून केले. त्यानंतर काय केले? सलग परत 3 वर्ष पूर्ण भारत फिरले पायी. पायी म्हणतो बरं का मी. ना रेल्वे, ना गाडी, ना पैसा तर नव्हतेच. पैसा नाहीये. संन्यास माणसाकडे पैसा खिशात नसतच. पायी चालायला सुरू केलं. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य पूर्ण भारतभर पायी फिरलेत. पायी 3 वर्ष पायी फिरलेत. आम्ही इथून क्लास, मला यायचं पाय दुखायला सर, जरा चालायला पाय दुखायला सर. पाय दुखणे हे आहे ना, ही विषय काय म्हणजे तुम्हाला महान बनवण्याच्या मार्गावर नाहीच आहे. तुम्ही कारणे सांगितलं, महान नाही बनला. मी यांना का समोर आणलंय तुमच्या, की तुमची ती ऊर्जा तयार व्हायला पाहिजे. तुमच्याकडे असीम ताकद आहे हे म्हणतात. तुमच्याकडे एवढी भयानक ताकद आहे, एवढी भयानक शक्ती आहे की तरुण आपल्या देशाला काय जगाला प्रेरित करू शकतो. तरुणामध्ये एवढी ताकद आहे. पण आपली पिढी आता आपण बघतोय, आताही बघतोय, काही जणांच्या हातात कंपल्सरी मोबाईल आहे. टीव्ही पहिला पण होते, आता नाही. पहिला आता मोबाईल आहे, पहिला टीव्ही होत्या. सुरुवातीला आपल्याकडे जे पाश्चिमात्य देशातून आता सध्या जे टेक्नॉलॉजी आलाय, मी नाही म्हणत नाही, टेक्नॉलॉजी वापरू नका नाही म्हणत, त्याचा वापर करा, पण त्याच्यात गुंतू नका, गुलाम नका बनवू. जे ऍप्लिकेशन सगळं तयार झालं ते गुलाम बनवण्यासाठी आहे तुमच्या. मी इथपर्यंत का आलोय? विवेकानंदांना सांगत का आलोय? कारण तुम्ही विवेकानंदांच्या भक्त एकदा झालात, विवेकानंदांचे विचार एकदा घेतला डोक्यात, तर तुमच्यामधून एखादा असंख्य कार्य घडू शकतं. माझ्या जीवनात तर मी वैयक्तिक बोललो माझ्याबद्दल, तर माझ्या जीवनात आमूलाग्र बदल मी माझ्या स्वतःला पाहिल्यानंतर दिसलेला आहे. भरपूर काही बदल झालेला आहे फक्त विचाराने. तुम्ही जे बाबा वगैरे बघताय त्यांना सोडून द्या, चमत्कार करताय त्यांना सोडून द्या.
पाण्याने दिवा लावतायत त्यांना सोडून द्या. त्यांच्याकडून काय घडणार नाही. तुम्ही विचार कोणाकडे आहे? विचार. इथे सामर्थ्य कशाचं आहे? विचाराचं आहे. विवेकानंदांचा विचार एवढा भयानक आहे की त्यांच्यामधून व्यक्तिमत्व घडण्याची एक फॅक्टरी आहे. फॅक्टरी म्हणजे विवेकानंदांकडे व्यक्तिमत्व घड आता आहेत किंवा नाहीत नसताना सुद्धा त्यांची फक्त पुस्तके एक छोटासा पुस्तक वाचला तरी तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो, ऊर्जा तयार होते. मग आपण या ऊर्जेचा वापर, तुमच्याकडे भरपूर भयानक ऊर्जा आहे, या ऊर्जेचा वापर प्रत्येकांमध्ये व्हायला पाहिजे, प्रत्येक तरुण विद्यार्थ्यांमध्ये व्हायला पाहिजे. यासाठी माझा प्रयत्न असतो. त्यासाठी मी प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेत असतो. वेगवेगळ्या व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले विष्णूजी बिराजदार वेळात वेळ काढून आले. गुरुनाथ भाऊ हे वेळात वेळ काढून आले. तरुण व्यक्तिमत्व आहे. जी लोक त्या माणसांना मानतात, जी लोक श्रेयजी दिवेकर त्यांच्यामध्ये सुद्धा आम्हाला सुरुवातीला दिवेकरांना यांना भेटल्यानंतर मला अजब वाटलं होतं. आता भेटतं ते वेगळाच. व्यक्तिमत्वामध्ये बदल, वाचल्यानंतर बदल, ती व्यक्तिमत्व विकास होतेच, नाही म्हणणार नाही, होतच. आज आपल्याला एवढे सहकार्य केलेले तिघ बंधू माशे यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपले कार्य असंच सतत चालू राहील आणि मला सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आपल्या विचारांनी आम्हा सर्वांना निश्चितच प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमास उपस्थित राहील. आता कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना दिव्या चव्हाण हिला आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते. आज स्वामी विवेकानंद जयंती निमित्त उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. या कार्यक्रमात श्रेयश दिवेकरजी उपस्थित राहिले यांचेही आभार. त्याचबरोबर विष्णू बिराजदार जी, गुरुनाथ सातवजी या कार्यक्रमास उपस्थित राहिले म्हणून यांचेही आभार. श्रावणी जेवळे हिने भाषण केले म्हणून हिचेही आभार. नंदिनी गायकवाड हिने सूत्रसंचालक केले याबद्दल हिचेही आभार. धनेश सुतार सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केले याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. आज हा कार्यक्रम इथेच संपतो. आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल मनपूर्वक आभार.